अमर मुंबईहून परतला होता आणि त्याच्या डोळ्यांसमोर आदल्या रात्रीच्या धुंदीची सगळी चित्रे स्पष्ट दिसत होती. डायनिंग टेबलवर पडलेले वाईनचे ते 2 ग्लास, बेडरूममध्ये पसरलेला तो शृंगारिक सुगंध आणि राजेशचा तो मालकी हक्काचा चेहरा. अमरच्या मनात संतापाची आणि ईर्षेची एक मोठी लाट उसळली. राजेश घरातून निघून गेल्यावर अमरनी जोरात बेडरूमचा दरवाजा उघडला. अनन्या बेडवर शांतपणे बसून आपले केस विंचरत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा अपराधीपणाचा लवलेश नव्हता. "हे काय चालले अनन्या?" अमरचा आवाज रागाने कापत होता. त्याने टेबलवरच्या वाईनच्या ग्लासकडे बोट दाखवले. "तो माणूस रात्रभर इथे होता आणि तू त्याच्यासोबत दारू पित होतीस? माझ्या गैरहजेरीत एका परपुरुषाला तू या बेडवर जागा दिलीस?" अनन्याने हळूच कंगवा खाली ठेवला. तिने अमरकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत पूर्वीची भीती नव्हती, तरी थंड धगधगती आग होती. ती अत्यंत शांत पण कठोर आवाजात म्हणाली, "मला टोकण्याचा प्रयत्न करू नका अमर. आणि राहिला प्रश्न परपुरुषाचा, तर त्या परपुरुषाला या घराचा रस्ता आणि माझ्या बेडचा पत्ता तुम्हीच दिला आहे. विसरलात? स्वतःच्या व्हीपी पदाच्या लेटरसाठी तुम्हीच मला त्याच्या स्वाधीन केलं होतं." "पण मी परिस्थितीमुळे हतबल होतो अनन्या." अमरने स्वतःची बाजू मांडायचा प्रयत्न केला. "हतबल तुम्ही नव्हतात, तर तुमची आंधळी महत्वाकांक्षा होती." अनन्या उठून त्याच्या अगदी जवळ आली. तिने अमरच्या डोळ्यात डोळे घातले. "ज्या रात्री तुम्ही माझ्या अब्रूचा सौदा केलात, त्याच रात्री तुम्ही पती म्हणून तुमचे सगळे अधिकार गमावलेत. आता मी काय करते, कोणासोबत राहते आणि कोणाला माझ्या शरीराचा ताबा देते याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. तुम्ही तुमचं प्रमोशन सांभाळा, मी माझं आयुष्य सांभाळेन." अमर तिच्या या तीव्र संतापासमोर आणि कठोर शब्दांसमोर निरुत्तर झाला. अनन्याने त्याला एका झटक्यात त्याचे स्थान दाखवून दिले होते. त्या दिवसानंतर त्या घरात एक अनोखे विचित्र रुटीन सुरू झाले. अमरला सकाळी वेळेवर नाश्ता मिळायचा, दुपारी जेवणाचा डबा मिळायचा आणि रात्री जेवणही टेबलवर तयार असायचे. पण ही सगळी यांत्रिकपणे होत होते. अनन्या अमरशी गरजेपुरतेही बोलत नव्हती. त्यांच्यात संवाद पूर्णपणे संपला होता. ते एकाच घरात राहणारे 2 अनोळखी जीव झाले होते. आता अनन्या पूर्वीसारखी सामान्य गृहिणी राहिली नव्हती. तिचे राहणीमान, तिचं ड्रेसिंग पूर्णपणे बदलले होते. ती आता साध्या साड्या सोडून आधुनिक डिझायनर साड्या, मादक बॅकलेस ब्लाऊज आणि सुंदर वेस्टर्न ड्रेसेस घालू लागली होती. तिच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि मादकता आली होती. राजेशचे घरात येणे जाणे आता अधिकच वाढले होते. कधी अमर ऑफिसला असताना, तर कधी अमर घरात असतानाही राजेश हक्काने यायचा. अमर ड्रॉइंग रूममध्ये लॅपटॉपवर काम करत असायचा आणि राजेश आतल्या बेडरूममध्ये अनन्यासोबत तासनतास घालवायचा. अमरला तो बंद दरवाजा, तिथून येणारे हलके हसण्याचे आवाज ऐकून आतल्या आत जळफळाट व्हायचा, पण त्याचे तोंड पूर्णपणे बंद होते. राजेश कधी कधी तिला आपल्या आलिशान गाडीतून फिरवायला न्यायचा. पुण्यातल्या वेगवेगळ्या मोठ्या हॉटेल्समध्ये, पार्ट्यांमध्ये तो तिला घेऊन जायचा. अनन्या आता त्या मोकळ्या आकाशाचा आस्वाद घेत होती. आणि मग तो दिवस आला, ज्या रात्री अमरच्या सहनशीलतेचा अंत झाला. वीकेंड होता. राजेश अनन्याला पुण्याच्या वेशीवर असलेल्या त्याच्या एका आलिशान खाजगी फार्म हाऊसवर घेऊन गेला होता. रात्रीचे 11 वाजले होते, तरी अनन्या घरी परतली नव्हती. इकडे घरात अमर एकटाच हॉलमध्ये फेऱ्या मारत होता. त्याचा जळफळाट होत होता. डोक्यात विचारांचे थैमान सुरू होते. त्याची स्वतःची पत्नी आज दुसऱ्या एका पुरुषाच्या कुशीत असणार या विचाराने त्याला वेड लावले होते. स्वतःचा अहंकार आणि ईर्षेमुळे त्याने घरात ठेवलेली दारूची बॉटल काढली.
त्याने एकामागून एक कच्चे पेग मारायला सुरुवात केली. दारू पोटात जाताच त्याचा ताबा सुटला. संताप, हतबलता आणि पुरुषी अहंकार एकत्र आले. त्याने थरथरत्या हाताने मोबाईल काढला आणि अनन्याला फोन लावला. तिकडे शहरापासून दूर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या राजेशच्या फार्म हाऊसवर एक वेगळीच धुंद रात्र सजली होती. बेडरूममध्ये अंधुक पिवळा प्रकाश होता आणि वाईनचा मादक सुगंध पसरला होता. अनन्या पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत राजेशच्या मजबूत आणि उघड्या छातीवर डोके ठेवून झोपली होती. राजेश तिच्या मऊ गोऱ्या पाठीवरून आणि कमरेच्या वळणांवरून आपले हात फिरवत तिला कुरवाळत होता. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर अमर नाव चमकत होते. अनन्याने फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. हॅलो अनन्या, कुठेस तू? अजून घरी का आली नाहीस? अमरचा दारूने धुंद झालेला रागीट आवाज फोनमधून आला. अनन्या शांतपणे म्हणाली, मी राजेश सोबत त्याच्या फार्म हाऊसवर आहे अमर. आज रात्री मी इथेच थांबणार आहे. फार्म हाऊसवर? तुझ्या लाज लज्जा सगळं विकून खाल्लंय का तू? एका परपुरुषासोबत रात्र घालवताना तुला माझी, आपल्या संसाराची अजिबात किंमत वाटत नाहीये. तू एका बच्चलन स्त्रीसारखी वागते आहेस. अमर फोनवर ओरडू लागला. तो तिला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करू लागला. अमरचा तो जळफळाट आणि चिडचिड ऐकून राजेशच्या ओठांवर एक क्रूर मादक हास्य उमटले. राजेशने अनन्याकडे पाहिले आणि फोन चालू असतानाच त्याने आपला खेळ सुरू केला. राजेशने तिच्या गोऱ्या मऊ मांड्यांवर आपला हात ठेवला आणि तो हळूहळू वर सरकवू लागला. अमर, प्लीज फोन ठेवा, मी आता व्यस्त आहे, अनन्याने स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हटले. पण राजेशच्या बोटांनी तिच्या शरीराच्या सर्वात संवेदनशील भागाला स्पर्श केला तेव्हा तिच्या अंगावर सरसरून काटा आला. मी फोन ठेवणार नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी ये, अमर तिकडून हतबलतेने ओरडत होता. पण राजेश थांबायला तयार नव्हता. त्याने अनन्याला आपल्या मजबूत हातांनी स्वतः खाली ओढले. त्याचा कणखर पुरुषी भार तिच्या शरीरावर पडला. फोन बेडवर बाजूला चालूच होता. राजेशने आपले ओठ तिच्या मानेवर, तिच्या छातीच्या उंचवट्यावर दाबले. त्याचा तो तीव्र मादक स्पर्श आणि जिभेची ऊब जाणवताच अनन्या अमरच्या शिव्या विसरून गेली. तिच्या शरीरात वासनेचा एक मोठा स्फोट झाला. राजेशने आपले संपूर्ण ताठरलेले पुरुषी अस्तित्व पूर्ण ताकदीने तिच्यात खोलवर सामावून घेतले. त्या तीव्र धक्क्याने अनन्याच्या तोंडून एक अनावर मादक किंकाळी निघाली. राजेश, ओ मम्मा. फोनच्या स्पीकरवरून अनन्याचा तो मादक उन्मादक चीत्कार थेट अमरच्या कानात घुमला. अमरचे शब्द तोंडातच गोठले. इकडे फार्म हाऊसवर राजेश तिला स्पर्श सुखाच्या झुल्यावर झुलवत होता. त्याचे धक्के वेगवान होत गेले आणि प्रत्येक धक्क्यासोबत अनन्याचे मादक सुस्कारे, तिचे विव्हळणे आणि तिची धुंदी फोनवरून अमरला स्पष्ट ऐकू येत होती. ती परपुरुषाच्या त्या आक्रमक शृंगारात पूर्णपणे बुडून गेली होती. ती जगाचा, अमरचा आणि तिच्या संसाराचा विसर पडून फक्त त्या सुखाचा आस्वाद घेत होती. अनन्या, अनन्या, ऐक माझं. अमर फोनवर रडू लागला. पण त्याची हाक ऐकायला तिथे कोणीच नव्हते. तिकडे फक्त शरीरांच्या मिलनाचा मादक आवाज आणि अनन्याचा उन्माद गुंजत होता. अमरने शेवटी रडत थरथरत्या हाताने फोन कापला. अमरने फोन सोफ्यावर फेकला आणि तो गुडघ्यात डोके घालून लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला. त्याचा पुरुषी अहंकार पूर्णपणे चक्काचूर झाला होता. आज त्याच्याकडे व्हीपी पद होते
बँक बॅलन्स होता, मोठी गाडी होती. पण ज्या पत्नीच्या शरीराचा त्याने सौदा केला होता ती आज कायमची त्याच्या हातातून निसटली होती. त्या रात्री अमरने जेवणही केले नाही. तो तसाच सोफ्यावर पडून डोळ्यातून अश्रू काढत राहिला. त्याला आज तीच हतबलता, तोच अपमान आणि तीच मानसिक वेदना जाणवत होती जी पहिल्या रात्री राजेशच्या बळजबरीनंतर अनन्याने याच घरात अनुभवली होती. कर्माचा फेरा पूर्ण झाला होता. ज्या महत्वाकांक्षेच्या मागे तो धावला तिनेच त्याला आज एका जिवंत प्रेतासारखे बनवून सोडले होते. पण पुढे काय होणार? उद्या अनन्या घरी आल्यावर ती अमरसोबत काय बोलणार? त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघणार? का अमर तिला घरातून हाकलून देणार? का राजेश तिला आपल्या घरी घेऊन जाणार? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची झाली तर नक्कीच आपल्याला पुढचा, या कहाणीचा शेवटचा भाग बघायला हवा. त्यासाठी तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. कहाणी आवडत चालली असेल तर एक लाईक करा आणि पुढच्या भागासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.